नमस्कार. आज 15 ऑगस्टच्या निमित्तानं आपण भेटत आहोत. 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. तुमच्या आमच्या अस्मितेचा हुंकार, आपल्या आनंदाचा आणि अभिमानाचा विषय. 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याला एक नवा अर्थ प्रदान करणाऱ्या श्री अरविंदांचा जन्मदिन. यावेळेस अजून काही योग फार सुरेख जुळून आलेत. आज श्रीकृष्ण जयंती देखील आहे आणि ज्ञानदेवांच्या जयंतीचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाचा उत्सव देखील सुरू होणार आहे. मला वाटतं भारतीय अध्यात्म आणि भारतीय राजकारण यांची ही जी एक सुरेख सांगड घातली जातीये ती भारताचा स्वभाव सांगणारी आहे. आणि म्हणून आज या तिरंग्याला मनपूर्वक अभिवादन. भारतीय अध्यात्माचं, भारतीय उभारणीचं एक आगळं वेगळं पर्व आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात सुरू होतंय. या स्वातंत्र्य दिनाच्या कस्तुरीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा. आज श्रीकृष्णाचा जन्मोत्सव. त्या निमित्तानं कृष्णाचा विचार करताना त्याची अनेक रूपं आपसूक डोळ्यांसमोर आली आणि मी त्याचा सातत्यानं विचार करू लागले. कसा आहे हा श्रीकृष्ण? सगळ्यांचा सवंगडी असलेला, सखा, सोबती, सवंगडी. किती मनमोहक शब्द आहेत हे. शब्दांना ही आकर्षकता, जवळीकता, अर्थपूर्णता लाभते ती हे नातं निभावणाऱ्या माणसांमुळं. मनाच्या जवळ राहणारे, हृदयात नांदणारे, आयुष्यभराची साथ देणारे, कोणत्याही परिस्थितीत हात न सोडणारे आपले सवंगडी आयुष्याचा भक्कम आधार असतात. आणि भारतीय संस्कृतीमध्ये तर देव देखील सखा होऊ शकतो. हे संस्कृतीचं जे व्यापक सामंजस्य आहे, करुणेचा अगाध भाव आहे आणि भक्ताला घडवून घेण्याची देवाची हातोटी आहे ना, त्याचं प्रत्यंतरच मला श्रीकृष्णामध्ये सापडतं. आपली संस्कृती आपल्याला सांगते स्वस्वरूपाकडे वळावं. मला वाटतं तिला कदाचित हितगुज साधत आम्हाला सांगायचं असतं, देव अंतर्यामी राहतो. त्याला पाहण्याची पात्रता आपल्यात निर्माण झाली पाहिजे. यालाच जीवन असं म्हणतात. मित्रांनो, बालपणापासून कृष्णाच्या किती कथा ऐकलेल्या आहेत आपण. किती तऱ्हेनी कृष्ण आपल्या भेटीला येत राहतो. कसा आहे हा कृष्ण? पुतणेला मारणारा, लोणी चोरणारा, गोकुळात खेळणारा, सवंगड्यात रमणारा, कालियावर नाचणारा, यशोदेला दमवणारा, राधेला भुलवणारा, भक्तांना तारणारा हा श्रीकृष्ण आपल्याला आकर्षित करून घेणार नाही तरच नवल. त्याच्याबद्दलचं एक बोबड गीत ऐकलेलं मला आठवतंय आणि मला खात्री आहे तुम्ही सुद्धा लहानपणी ते नक्कीच ऐकलं असणार. काय सांगतं ते बोबड गीत? दाईबा कितना आता येतला, तुझ्या तंग मी येनाल नाय. हे बोबड गीत ज्या ज्या वेळेला मला आठवतं ना, त्यावेळेला मला वाटतं आपण कृष्णावर रागावू देखील शकतो. हा विश्वासच कुठंतरी हे गीत आपल्यामध्ये निर्माण करतं. ज्या निरागस भावनेनं आपण देवाशी मैत्र साधतो, त्याच्यावर रुसतो, रागावतो,
त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच्यावर श्रद्धा ठेवतो, हे जे त्याचं आणि आपलं मैत्र आहे ना, हे मैत्र आयुष्यभर जोपासलं पाहिजे. आणि हे मैत्र जोपासता आलं ना, तर खरं सांगते, आपल्याला देवाला काही सांगावं लागत नाही की काही मागावं लागत नाही. त्याला आपसूक सगळं काही कळतं आणि तो करत जातो. आपल्या मनाचा जाणता तोच होतो. आपल्याला सुदामाची आणि कृष्णाची मैत्री ठाऊकच आहे. सुदामानं पोह्याची पुरचुंडी काय नेली, त्याला मागता मात्र काहीच आलं नाही. भेट झाल्यावर, त्याचा पाहुणचार घेतल्यावर तो आपला परतीला निघाला. पण यानं मागितलं नाही म्हणून कृष्णानं काही दिलं नाही का? अहो, पोह्याची पुरचुंडी घेऊन आलेल्या सुदामाची नगरीच त्यानं सोन्याची करून टाकली. याचा अर्थ काय? याचा अर्थ मला असं वाटतं, कृष्णाच्या जवळ गेलं की त्याचा परिसस्पर्श आपल्याला होतो आणि आपल्या जीवनाचं सोनं करण्याची संधी आपल्याला मिळते. देवासोबत राहून जीवाचं सोनं करण्याची संधी जर भक्तांना मिळत असेल आणि कोणत्याही काळात मिळत असेल, तर देवाच्या प्रत्यक्ष सहवासात राहिलेल्यांना तर ती निश्चितच मिळालेली आहे. पांडवांचं जीवन आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं, कृष्णाचा परिसस्पर्श पांडवांना झाला आणि पांडव अजरामर झाले. द्रौपदीची कथा याहून वेगळी नाहीच. द्रौपदीला कृष्णानं केलेलं सहाय्य आणि वस्त्रहरणाच्या वेळेला जेव्हा द्रौपदी त्याला रागावून म्हणाली, का रे बाबा यायला उशीर का केलास, तर तो म्हणाला, काय करू बाई, तू द्वारकाधीशाला बोलवलंस, तू जर म्हणाली असतीस अंतर्यामी ये रे, तर तत्क्षणी मी उपस्थित झालो असतो. हा अंतर्यामी कधीही अंतर देत नाही, ना सुखात ना दुःखात. पण त्याच्या बाबतीत आपली कर्तव्य निभावताना आपण खरंच तितके दक्ष असतो का? श्यामची आई हा चित्रपट आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. खरं म्हणजे मराठी संस्कृतीचा, मराठी भाषेचा, मराठी चित्रपटांचा विचार जर आपण करायला लागलो तर आपल्याला लक्षात येतं, श्यामची आई हा चित्रपट आणि खरं म्हणजे श्यामची आई हे साने गुरुजींनी लिहिलेलं मूळ पुस्तक मातृप्रेमाचं महन मंगल स्तोत्र ठरलेलं आहे. साने गुरुजींची संवेदना आणि प्र के अत्रेंसारख्या त्या संवेदनेला व्यापक सामंजस्यानं जाणवून घेऊन सर्जक करण्याची ताकद असलेला कलावंत एका काळात कार्यरत असतात, तेव्हा मला वाटतं श्यामची आईसारखा प्रेक्षकांच्या काळजाला हात घालणारा आणि पिढ्या पिढ्यांवर संस्कार करत त्यांना एका धाग्यात गुंफून ठेवणारा चित्रपट निर्माण होत असतो. या चित्रपटातील प्र के अत्रे यांनी लिहिलेलं, आशा भोसले यांनी स्वरबद्ध केलेलं, वसंत देसाई यांचं संगीत असलेलं भर जरी ग पितांबर दिला फाडून, हे गीत अजरामर ठरलं आहे. आज जाणून घेऊयात थोडासा या गीताचा अर्थ आणि आजच्या काळातही त्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे हेही थोडं पाहूयात. पण श्रोते हो, तत्पूर्वी सुरुवातीला मी मनापासून आभार व्यक्त करते ते
सरस्वती भुवन शताब्दी प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीयुत राहुल मोहनपूरकर यांचे. कारण 20 जुलै रोजी त्यांनी मला या गीताचं रसग्रहण पस्तुरीवर ऐकायला आवडेल असं सुचवलं. राखी पौर्णिमेच्या निमित्तानं मी त्यावर बोलावं ही त्यांची इच्छा होती. मात्र व्यस्ततेमुळे वेळ लागला आणि आज कृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्तानं हे गीत रसग्रहण मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेली आहे. 20 जुलैपासून आजपर्यंत रोज एकदा तरी मी हे गीत आवर्जून ऐकलं. ते कानात गुंजत राहिलं आणि मनात बोलत राहिलं. आज तुमच्यासमोर ते व्यक्त करते. गोड करून घ्यावं ही विनंती करते. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. हे ध्रुवपद घेऊन येणारं हे गीत खरं म्हणजे मला वाटतं एक कथाच आपल्याला या गीताच्या निमित्तानं सांगतंय. भावा बहिणीचं एक सुंदर असं नातं आपल्यासमोर उलगडतं आहे. होतं काय की श्रीकृष्णाचं बोट कापलं जातं आणि मग श्रीकृष्णाचं बोट कापल्यावर रक्त यायला लागतं आणि आमचे नारद मुनी चटकन त्याच्या बहिणीकडे जातात. सुभद्रेला सांगतात, अगं सुभद्रे, बोट श्रीहरीचे कापले ग बाई, बांधायाला चिंधी लव कर देई. अहो सुभद्राच ती वैभवात राहिलेली, वैभवात वावरलेली, वैभवात मिरवलेली, शालूनी पैठणी नेसून फिरणाऱ्या या सुभद्रेला चटकन चिंधी कशी मिळावी बरे. आणि आपली हीच व्यथा ती नारदाकडे व्यक्त करते. ती म्हणते, मी नेसते शालूनी पैठणी, फाडू नका देऊ चिंधी तुम्हासी मी. आता ही चिंधी द्यायची कुठून. पण नारदांच्या मनात मात्र आलं, पाठची बहीण पक्की वैरीण झाली हो. इथे भावाला लागलंय आणि हिला मात्र हिच्या शालूचं नि पैठणीचं पडलंय. नारद मुनीच ते क्षणार्धात गेले की हो. कुठे? आमच्या द्रौपदीकडे. आणि द्रौपदी काय म्हणते? द्रौपदी सुखावली. द्रौपदी म्हणाली, तसं पाहिलं तर हरीची मी कोण? आमचं काही रक्ताचं नातं नाही, पण त्यानं मला बहीण मानलं. आणि बहीण मानलं म्हणजे काय केलं? अहो बहिणीनं हाक मारायचा अवकाश की बहिणीसाठी हरी तयार. तिला काय हवं काय नको, तिचं कुठे अडतंय, कोण तिची परीक्षा घेतंय, कोण तिला त्रास देतंय, त्या सगळ्यांना आमचा हरी, आमचा भाऊ पुरून उरतो. आणि म्हणून जेव्हा वस्त्रहरण झालं त्यावेळेला अखंड वस्त्र देऊन श्रीकृष्णानं द्रौपदीचं लज्जारक्षण केलं. आणि तो हरी ज्याला कशाचीच कमी नाही, तो माझ्याकडे आज चिंधीसाठी आलेला आहे. अरे माझ्या पदराचीच काय, काळजाची सुद्धा चिंधी काढून देईल मी. ही तयारी द्रौपदीनं दाखवली. काय असतं ना, जेव्हा आपण स्त्रीबद्दल विचार करतो त्यावेळेला स्त्रीची
अनेक नाती, अनेक भूमिका अगदी न कळत आपल्या समोर येतात. आपण म्हणतो ना, जन्म बाईचा बाईचा, खूप घाईचा, एक ताईचा ताईचा, एक आईचा. अहो, ही ताई आणि आई आठवायचं कारण म्हणजे आपल्याला माहिती आहे, ज्या वेळेला एक प्रेयसी आपल्या प्रियकराला म्हणते, बाबा रे, तुला जर माझं प्रेम हवं असेल तर तुझ्या आईचं काळीज काढून आणून द्यावं लागेल, तर मी तुझ्यासोबत येईल. आणि तू जर काळीज आणू शकला नाहीस तर मी काही तुझ्याकडे येणार नाही. वेडं वयच ते. श्रेयस निवडावं का प्रेयस निवडावं या संघर्षात अडकलेलं आणि आपसूकपणानं प्रेयसाच्या मागे धावलेलं, मोहामध्ये अडकलेलं, आईला फसवून हे लेकरू आईचं काळीज काढतो, काळीज हातामध्ये घेतो आणि वेगानं धावत प्रेयसीकडे निघतो. जाता जाता अडखळून खड्ड्यात पडतो. आईचं पडलेलं काळीज विचारतं, बाळा तुला लागलं तर नाही ना रे? आणि मग बाळाला आपली चूक उमगते. अहो, ज्या आईचं काळीज मी काढून आणलंय ते काळीज सुद्धा बाहेर पडल्यावरही माझ्या चिंतेनं, माझ्या काळजीनं चिंताग्रस्त होत आहे. आणि माझ्या प्रेयसीच्या क्षणभराच्या मोहासाठी मी तिला संपवतोय. पण उशीर झालेला असतो. कथा, कविता आपल्याला सांगत असतात, उशीर होण्याची शक्यता आहे, हा उशीर टाळा. इथं आमची द्रौपदी आहे. ती द्रौपदी काय म्हणते, हरीचे किती मोठे ऋण आहेत माझ्यावर. अरे त्याच्यासाठी मी पदराची काय, काळजाची चिंधी काढून देईन. आणि मग नारदांना वाटतं, प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण. रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खूण. धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण, प्रीती जी करीती जगी लाभावीण. चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. अहो, काय नारायण येतो, कशानं प्रसन्न झाला? एका चिंधीनं प्रसन्न झाला. का झाला चिंधीनं प्रसन्न? अहो, हा तोच नारायण आहे जो आपल्या मित्राच्या सुदामाच्या पुरचुंडीभर पोह्यानं प्रसन्न होतो. हा तोच नारायण आहे जो रुक्मिणीच्या एका तुळशीच्या पानानं प्रसन्न होतो. तोच नारायण द्रौपदीनं दिलेल्या एका चिंधीनं प्रसन्न झालेला आहे, तिला भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. आणि तू कधीही माझी आठवण काढ, तुला आठवण येते आहे असं वाटलं तरी मी तुझ्या सहाय्याला धावून आलेला असेल. हे अभिवचन तिला केवळ दिलेलंच नाहीये, तर सातत्यानं निभावलेलं आहे. आणि मग आपल्याला हरीचं नातं आणि द्रौपदीचं नातं, हरीचं नातं आणि सुभद्राचं नातं कळायला लागतं, उलगडायला लागतं. खरं म्हणजे सुभद्रा हरीसोबत वाढली, लाडाकोडात वाढली.
अर्जुनाशी लग्न करायचं तर तिला मदतही कृष्णाचीच मिळाली, कळत नकळत लाडीगोडीनं. पण आपल्या संसारामध्ये रमलेली, आपल्या श्रीमंतीमध्ये हरवलेली ही सुभद्रा जेव्हा हरीला तिची गरज पडली त्यावेळेला विसरली. का असं होतं? बहीण भावाचं नातं काय असतं? अहो, बालपणापासून एकत्र वाढणारे, एकत्र खेळणारे, एकमेकांचे केस धरून झिंज्या उपटणारे, एकमेकांच्या अंगावर बसणारे, मारामारी करणारे, पण तिसरं कोणी आपल्या भावंडाला बोललं तर दोघं एक होऊन त्याच्या विरोधात उठणारी ही जी भावंड आहेत, ही भावंड हळूहळू हळूहळू आपलं नातं घट्ट करत जातात. आणि हे घट्ट झालेलं नातं जेव्हा बहीण सासरी जाते किंवा घरात वहिनी येते त्यावेळेला अधिकच पक्क, अधिकच मालकी हक्क दाखवणारं असं व्हायला लागतं. बहीण भावाचं प्रेम असतं शेवटी ते. पण कधी कधी या प्रेमाला फार मोठी नजर लागते आणि मग जिकडे कुठे श्रीमंती आहे, जिकडे कुठे भौतिक सुख सुविधा आहेत, सोयी आहेत, पैसा आहे, श्रीमंती आहे, संपत्ती आहे, तिथं चंगळवादाचे वारे वाहायला लागलेले दिसतात. या चंगळवादापुढे नातं फिकं ठरायला लागतं आणि नातं फिकं ठरायला लागलं की माणूस कर्तव्याला विसरायला लागतो. जशी आमची सुभद्रा म्हणाली की बाबा रे, शालूनी पैठणी नेसून मिरवणारी मी तुला चिंधी देऊ कशी बरे? अनेक कारणं सापडायला लागतात. अंग काढून घेतलं जातं, मदत केली जात नाही आणि अरे रे असं झालं का, असा फुकाचा विश्वास, फुकाचं दुःख व्यक्त केलं जातं. मग काय केलं पाहिजे बरं हे नातं टिकवण्यासाठी? आजच्या काळामध्ये काय परिस्थिती आहे बहीण भावाच्या नात्याची? या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपल्याला जाणवतं की कोणत्याही नात्यामध्ये भ्रातृभाव हा महत्त्वाचाच आहे. साधारणपणाने या भ्रातृभावात एकमेकांची भावंड असण्यात काय असतं? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे सहोदर असतात, एकाच आई वडिलांचे लेकरं असतात. त्याच्यामुळं आपसुकपणे एकमेकांना समजून घेणं, संवेदनशील असणं हे गृहीतच असतं. लुटूपुटूची भांडणं होतच राहतात, पण जितकं भांडावं तितकं प्रेम वाढत राहतं. आपल्या संस्कृतीकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं भावंड कशी असावीत याचा एक आदर्श आपल्याला घालून दिला गेलेला आहे. आमचं रामायण काय सांगतं? अहो, राम लक्ष्मण, राम भरत या भावंडांच्या जोड्या भावाभावाच्या नात्यातील शाश्वत मूल्य आपल्या समोर ठेवतात. एक वनवासात निघाला तर दुसरा राज्यत्याग करून टाकतो. एकाला राज्य मिळालं तर तो नाकारून वनात गेलेल्याच्या पादुका सिंहासनावर ठेवून सेवकाच्या भूमिकेतून कर्तव्य बजावत राहतो. खरं म्हणजे त्याच्या आईनंच हे केलेलं, पण वेळ पडली तर मी आईच्या विरोधात जाईल,
मात्र जे योग्य आहे तेच करेल. हा योग्य अयोग्यतेचा, हा निष्ठेचा, हा बंधुप्रेमाचा पाठ घालून देणारी आमची संस्कृती मला कळत नाही आज संपत्तीची वाटणी करताना आपल्याच भावाच्या जीवावर का उठते. मला कळत नाही ज्या वेळेला बहीण आणि भाऊ यांच्यामध्ये संपत्तीच्या वाटणीचा प्रश्न निर्माण होतो आणि कायद्याने त्या ठिकाणी काही विशिष्ट निर्णय दिलेले आहेत, तरी सुद्धा या संपत्तीच्या वाटणीसाठी बहीण भावांमध्ये वर्षानुवर्षांचा अबोला का निर्माण होतो. अरे, भारताची संस्कृती जर पाहिली ना, तर घासातला घास काढून देण्याची प्रवृत्ती आहे, त्यागासाठीची अहमहमिका आहे. आणि आम्ही मात्र आमच्याकडं भरपूर असलं तरी हक्क आहे ना माझा, मग मी घेऊनच राहणार, या भूमिकेतून वावरत असतो. ज्याला कमी पडेल त्याला जरा मुक्तपणानं द्या, त्याला मदतीचा हात द्या, त्याला उभं करा. तो उभा राहिला ना, तर ती कृतज्ञता आयुष्यभर मनात बाळगून तो तुमचा भरतासारखा एकनिष्ठ बंधू होईल, याची खात्री बाळगा. दुर्दैव आहे, आमच्याकडे कायद्याला सांगावं लागतं काय करायचं काय नाही. अहो, भारतीय संस्कृतीमध्ये, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये, नात्यांमध्ये एकमेकांनी एकमेकांची काळजी घ्यावी हे सांगावं लागतं का. आई वडिलांना सांभाळावं हे सांगण्यासाठी कायदे करावे लागतात. आमच्या सामाजिक अधःपतनाचं हे फार मोठं उदाहरण आहे. आम्ही आमचा स्वधर्म, आम्ही आमची कर्तव्य विसरल्याचं हे अगदी स्पष्टपणानं असलेलं द्योतक आहे. अहो, आपण त्या रामाचे वंशज आहोत, जो आपलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी क्षणार्धात राज्याचा त्याग करतो. ज्याला राज्याभिषेक होणार आहे, तो आपल्या आईच्या एका इच्छेसाठी एक आदेश म्हणून क्षणार्धात सारी सुख सोडून देतो आणि वनामध्ये आनंदानं चालत जातो. आपल्याला त्या कृष्णाचा वारसा आहे, जो कृष्ण कधी लहान भाऊ होऊन सेवा करतो, कधी मोठा भाऊ होऊन हक्क गाजवतो, कधी प्रेमळपणानं, कधी युक्तीनं, पण हवं ते आपल्या बहीण भावंडांना मिळावं म्हणून प्रयत्नरत राहतो. या रामायण महाभारताचे संस्कार घेऊन आलेले आमचे साधू संत तर आम्हाला काय सांगतात. ते आम्हाला सांगतात, हे विश्वची माझे घर. हे विश्वची माझे घर असं ज्या वेळेला आपण म्हणायला लागतो, त्या वेळेला हा भ्रातृभावच अपेक्षित आहे. मग त्याच्यासाठी सहोदर ही अट सुद्धा राहत नाही. मोठ्या आनंदानं आपण प्रतिज्ञा म्हणतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तरी आत्मपरीक्षण करावं. काय या प्रतिज्ञेतला शब्द न शब्द, त्या शब्दातला अर्थ मी माझ्यामध्ये रुजवतो का. काळ असा आलेला आहे की माझ्या भावाला मी भाऊ म्हणायला तयार नाही. माझ्या भावाचा जीव घ्यायला, त्याला गोळी मारायला मी मागे पुढे बघत नाही. मग कोणत्या संस्कृतीचा वारसा आम्ही सांगणार आहोत.
आमचे केशवसूत आम्हाला सांगत होते, नव्या मनूचा नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. आता या सगळ्या गोष्टी घडणाऱ्या आणि कोठेही जा पायाखाली तृणावृता भू दिसते हे सांगणारा केशवसूत त्या ज्ञानदेवांचा वारसा सांगतच, मी जिथे जाईल तिथे माझे बांधव आहेत, मी जिथे जाईल तिथे माझं घर आहेत हे सांगतायत. मग आमची प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक संस्कृती आम्हाला जर हा एक समान वारसा देणारी असेल, तर आज कोणाचं अनुकरण करत आम्ही आमच्या या संस्कृतीला विसरलेलो आहोत? कोणता सुवर्णकाळ आयुष्यातून आम्ही वजा करून टाकलेला आहे? याचा पुनर्विचार आम्हाला करावा लागेल. ज्या भारतीय संस्कृतीशी आमची मुळं जोडलेली आहेत, त्या मुळांशी प्रतारणा करून आमची प्रगती होऊ शकणार नाही. एखादं झाड तेव्हाच आकाशात झेपावू शकतं जेव्हा त्याची मुळं जमिनीमध्ये घट्ट रोवलेली असतात. आमच्या संस्कृतीशी जोडलेली असलेली आमची मुळं जर आम्ही तोडणार असोत, कोणत्या तरी विचित्र अशा अनुकरणातून आमची नाती आम्ही विसरणार असोत, आमच्याच कुटुंबासाठी आम्ही धोकादायक ठरणार असोत, तर आपल्याला आत्मताडन करावं लागेल, आत्मपरीक्षण करावं लागेल, स्वतःचा कान स्वतःला धरावा लागेल आणि सांगावं लागेल, बाबा रे, तू भारतात जन्मलेला आहेस. हा भारत म्हणजे प्रकाशात रत असणारा देश आहे. हा भारत शुद्ध बीज पोटी फळे रसाळ गोमटी हे सांगणारा आहे. हा भारत आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया हे सांगणारा आहे. हा भारत सगळ्यांशी बंधुभाव सांगणारा आहे. आणि हे जेव्हा जेव्हा आम्ही विसरू, तेव्हा तेव्हा आमचा कृष्ण प्रकटणारच आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति तु भारत, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हे परमेश्वरानं दिलेलं वचन तो कधीही विसरणार नाही. तो कोणत्याही रूपामध्ये येईल, पण तुम्हाला धडा शिकवूनच जाईल. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून परमेश्वरानं आपल्यावर रागावण्याआधी आपणच त्याला नम्र भावानं शरण जाऊयात. त्याला सांगूयात, कृष्णं वंदे जगद्गुरू. जगद्गुरू असलेल्या हे कृष्णा, तुला नमन करतो. माझं आयुष्य तुला मी समर्पण करतो. तू मला मार्ग दाखव. आणि त्यानं दाखवलेला मार्ग हा नक्कीच शांतीचा, विकासाचा, भ्रातृभावाचा, प्रेमाचा, मांगल्याचा असणार आहे. ज्या वेळेला सुईच्या टोकावर मावेल एवढीही जागा मी माझ्या भावाला देणार नाही, अशी कौरवांसारखी भूमिका आपण घेतो, तेव्हा युद्ध आणि विनाश अटळ असतो. आपल्याला गृहयुद्धही नकोय, राष्ट्रातलीही युद्ध नको आहेत. आपल्याला हवी आहे महामानवाकडे नेणारी एक शाश्वत आनंददायी वाट. आणि ती वाट जर चोखाळायची असेल
तर आम्हाला कायमच लक्षात ठेवावं लागेल रामायणाला, महाभारताला, ज्ञानदेवांना आणि या वाटेवर आम्हाला पुढे नेणाऱ्या श्री अरविंदांनाही. आणि मग आपल्याला प्रत्ययाला येईल वानराचा नर आणि नराचा नारायण होऊ शकतो. द्रौपदीस बंधू शोभे नारायण असं म्हणत असताना देव पहावया गेलो, देव होऊन या ठेलो अशी अद्वैताची प्रचिती हा परमेश्वरच देत असतो. त्यासाठी स्वतःला करावं लागतं शुद्ध आणि भाव समृद्ध. धन्यवाद.